मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार. पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून पुण्यात पाहणी दौरा. वारजे भागातील विकास कामांची केली पाहणी, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची केली पाहणी. मुंबईमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः सर्व विभागांचा आढावा घेणार. आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाची आढावा बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत घेणार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका. चेंबूरमध्ये दक्षिण मध्य मुंबईची बैठक. राहुल शेवाळे, तुकाराम काते राहणार उपस्थित. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ठाकरे सेना उतरणार रस्त्यावर. मोर्चाची जय्यत तयारी. निलेश घायवळला भारतात आणण्याचे प्रयत्न. बनावट आधार कार्डद्वारे पासपोर्ट मिळवून घायवळ लंडनला पळाल्याची माहिती. आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण. चंदगडमधून 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. वर्षभरापासून शिवाजी पाटील यांना येत होते अश्लील मेसेज आणि व्हिडिओ. दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा. दिवाळी खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा. हिंदू जनआक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांचं विधान. पहिलीपासून हिंदी सक्तीला नागपुरातील तज्ज्ञांचा विरोध. त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधवांनी जाणून घेतली मतं. 5वी नंतर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करण्याचा सल्ला. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,000 घरांची आज सोडत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निघणार सोडत. सोडतीसाठी 1,84,994 अर्ज प्राप्त. पुणे रेल्वे स्टेशनवर मराठी बोलण्यावरून वाद. मराठी बोलण्यावरून रिक्षा चालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद. मराठीत बोलण्यास रिक्षा चालकाचा नकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वीज कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर. अवघ्या 24 तासात वीज कामगार संघटनांची संपातून माघार. 72 तासांचा संप करण्याचा केला होता निर्धार. कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीची छेड. नराधम आरोपीला रहिवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल. चांदीच्या दरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी विक्रमी वाढ. चांदीचे दर तब्बल 15,000 रुपयांनी वाढले. जळगावच्या सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो 1,74,000 रुपयांवर. कफ सिरपमुळे 25 मुलांचं मृत्यू प्रकरण. औषध कंपनीचे मालक गोविंदन रंगनाथन यांच्यावर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न. रंगनाथन यांना 20 ऑक्टोबरपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा. रेअर अर्थ मेटल निर्यात धोरणात चीननं बदल केल्यानं वाद पेटला. भूकंपाच्या धक्क्यानं दक्षिण अमेरिका हादरलं. 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा. भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती.